जय भीम मित्रांनो, तथागत लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज संडेचा दिवस आहे 21 सप्टेंबर आणि आपण येणाऱ्या वीकचं म्हणजे 22 सप्टेंबर टू 26 सप्टेंबर 2025चं अनालिसिस ओव्हरऑल एक वीकली व्ह्यू ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, पुढे व्हिडिओला स्टार्ट करूया आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊया की पास्ट वीक कसा होता, आपले ट्रेड्स कसे होते, पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह होते की येणार आणि येणारा वीक जो आहे तो कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी पुढे चार्ट बघता बघता अनालिसिस करूया आणि समजून घेऊया. तर मित्रांनो, हा म्हणजे निफ्टी ची क्लोजिंग आणि बँक निफ्टीची क्लोजिंग आपण फ्रायडेची समजून घेऊया पहिली. तर निफ्टीची क्लोजिंग जी आहे, बऱ्याच दिवसांनी रेड मध्ये क्लोज झालेली आहे निफ्टी. ठीक आहे, जी एक कंटिन्युअस मोमेंटम होती, बुलिश अपसाइड एक ट्रेंड होतं, ती कुठेतरी एक 100 पॉईंट्स निफ्टी निगेटिव्ह क्लोज झाली आणि बँक निफ्टी 268 पॉईंट्स क्लोज झाली. दोन्ही ऑलमोस्ट 0.5% ने दोघांचीही क्लोजिंग आपण इथे बघू शकतो. आणि मित्रांनो, येथे आपण फर्स्ट स्टार्ट करूया निफ्टीच्या चार्ट पासून. निफ्टी 50चा जो चार्ट आहे, निफ्टी 50चा जो चार्ट आहे तो इथे तुम्ही बघत असाल. ठीक आहे, हा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आहे फ्रेंड्स. ऑलराईट, याच्या ट्रेंड लाईन्स मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत रेजिस्टन्स आणि सपोर्ट साठी. ओके, सो निफ्टीचा हा जो चार्ट आहे हा 15 मिनिट्सचा आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल ऑलमोस्ट गेले 7-8 म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट 7-8-10 ट्रेडिंग सेशन सुद्धा असे होते की डेली निफ्टी गॅप अप ओपन व्हायची, त्यानंतर साईडवेज, कुठेतरी गॅप अप ओपन व्हायची, नंतर साईडवेज, गॅप अप, साईडवेज, इथे गॅप अप, साईडवेज, इथे गॅप अप, साईडवेज, साईडवेज और टुवर्ड्स डाऊन ट्रेंड, असंच निफ्टीचं ओव्हरऑल ट्रेंड होतं. आणि येणारा जो वीक आहे फ्रेंड्स, ऑलरेडी गोल्डने आपला ऑल टाइम हाय गाठलेला आहे. वेगवेगळे प्रकारचे सध्या क्रायसिस सुरू आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, ग्लोब मध्ये. म्हणजे रशिया वर्सेस नाटो सुरू झालेला आहे, इकडे इस्रायल वर्सेस अरब कंट्रीज, हे जे एक हा एक पॅटर्न सुरू आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना येथे आपलं इंडियन स्टॉक मार्केट मात्र अप ट्रेंडला जातच आहे. ठीक आहे, सो मी इथे रेजिस्टन्स साठी निफ्टीमध्ये जी लेवल आहे वीक साठी, ही वीकली अनालिसिसची लेवल आहे 25,444 अशी असणार आहे. आणि फॉर द डाऊन साईड 24,924 ही लेवल असणार आहे. आणि उद्याच्या दिवसासाठी पर्टिक्युलरली जर म्हणाल मित्रांनो, तर मी इथे उद्याच्या दिवसासाठी एक बॉक्स येथे, वेट अ सेकंड, एक रेक्टँगल बॉक्स आपण इथे ड्रॉ करून मी तुम्हाला इथे दाखवतो. ऑलराईट, जेणेकरून ते तुम्हाला समजायला उद्याच्या पर्टिक्युलर दिवसासाठी जास्त इझी होईल. ऑलराईट, सो 25,385 अँड 25,285 ही एक रेंज असणार आहे उद्याच्या दिवसासाठी पर्टिक्युलर. ऑलराईट फ्रेंड्स, तर आता आपण निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टी बँक, ऑलराईट, निफ्टी बँक मध्ये पण तुम्ही जर लास्ट काही दिवसापासून बघाल तर गॅप अप साइडवेज, गॅप अप साइडवेज, इथे गॅप अप अगेन साइडवेज, इथे गॅप अप साइडवेज, हा गॅप अप अगेन साइडवेज. सो हा जो एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे, हा एक म्हणजे गेले 7-8-10 ट्रेडिंग सेशन पासून, 8 ते 10 ट्रेडिंग सेशन पासून, जसं आपण मगाशी म्हटलं, हा एक कंटिन्यू एक निफ्टीने आणि बँक निफ्टीने आपला एक पॅटर्न बनवला होता. ठीक आहे फ्रेंड्स, तर आता निफ्टीचं, बँक निफ्टीची ही जी लेवल्स आहेत ह्या वीकली म्हणजे फॉर द नेक्स्ट कमिंग फुल वीक साठी आहे. तर रेजिस्टन्स साठी 55,888 ही एक लेवल आहे आणि सपोर्ट साठी 54,555 ही लेवल काम करणार आहे. आणि उद्याच्या दिवसासाठी पर्टिक्युलर म्हणाल फ्रेंड्स, तर मी इथे एक बॉक्स अगेन बँक निफ्टी साठी सुद्धा ड्रॉ करून दाखवतो, जो बँक निफ्टीचे पॅटर्न्सला फॉलो करेल. राईट, सो 55,615, ओके, अँड 55,333 फॉर द डाऊन साइड. ऑलराईट, वेट अ सेकंड,
येस, 55,615. ऑलराईट. सो ह्या बॉक्स मध्ये उद्याच्या दिवशी बँक निफ्टी मोर ऑर लेस असू शकते, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स. तर उद्याच्या दिवशी एक निफ्टी वरती म्हणजे ओव्हरऑल इंडियन स्टॉक मार्केट वरती एक मोठा इम्पॅक्ट निगेटिव्ह साईडचा असू शकतो, कारण की काही गोष्टी अजूनही क्लिअर नाहीयेत, 100% क्लिअर नाहीयेत. H1B व्हिसा रिगार्डिंग ट्रम्प तात्या जसं नेहमीच काही ना काही एक बॉम्ब आणत असतात. कधी ते म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे बॉम्ब आहेत त्यांच्याकडे, हात बॉम्ब, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, काय काय ते फोडतच असतात, त्यांचं चालूच असतं काही ना काही. आणि आता त्यांनी नवीनच एक पॅटर्न आणलाय, जी थोडस समजण्यासाठी किचकट असं जटिल अशी गोष्ट आहे. H1B व्हिसा रिगार्डिंग, बट ते पर्टिक्युलरली IT सेक्टरसाठी आहे. बट पर्टिक्युलरली IT सेक्टरसाठी जरी असलं तरी पण US मध्ये जास्तीत जास्त टेक कंपनीज ज्या आहेत त्या इंडियन टेक कंपनीज कार्यरत आहेत, आणि त्यामध्ये इंडियन एम्प्लॉईज हायर रँकिंग्स वरती सुद्धा काम करतात. आणि त्याच गोष्टीवरती अंकुश ठेवण्यासाठी, म्हणजे जसं ट्रम्प तात्या नेहमी म्हणतात, ट्रम्पचं एक वाक्य आहे, आणि हे मी खूप आधीच सांगितलेलं की जगाच्या इतिहासामध्ये आता एक नवीन वर्ड इनोव्हेट होणार आहे, तो म्हणजे ट्रम्पोनॉमिक्स, आणि तो झालेला आहे. ट्रम्पने आता नवीन गोष्ट काढलेली आहे की US मध्ये जेवढे एम्प्लॉईज बाहेरच्या कंट्रीज मधून येतील त्यांना एक पर्टिक्युलर टॅक्स भरायला लागणार आहे. ठीक आहे, त्यांच्या कंपनीजना रादर. आणि ऑब्विस म्हणजे तेच पैसे ह्या लोकांवरती ते इम्पॅक्ट होणार आहे. तर ट्रम्पचं जसे एक नेहमी वाक्य असतं की लेट अमेरिका पुट फर्स्ट, म्हणजे अमेरिकेला फर्स्ट ठेवूया, म्हणजे अमेरिकन्स आणि अमेरिका हे त्याला फर्स्ट प्लेसला हवंय नेहमी ट्रम्पला. मग त्यामध्ये तो कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तयार नाहीये. आणि ऍक्च्युली पॅट्रिओटिझम म्हणजे देशभक्तीप्रमाणे जर बघितलं तर ही त्याने त्याच्याच देशासाठी केलेली एक अभिमानाची गोष्ट आहे. ठीक आहे. आपल्या इथे आपण म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये लोक एज्युकेशन घेतात, इकडच्या सिस्टमचा बेनिफिट घेतात, इकडे शिकतात, इकडे सूट घेतात, आरक्षण घेतात, रिझर्वेशन घेतात, वेगवेगळ्या टाईपचं सगळ्या फॅसिलिटीज घेतात. त्यानंतर इकडच्या गव्हर्नमेंटला, इकडच्या कायद्यांना सगळ्यांना नावं ठेवतात, आणि नंतर इकडनं कम्प्युटर सायन्स, इकडनं MCA, म्हणजे वेगवेगळ्या डिग्रीज घेऊन IT क्षेत्रातल्या टॉपच्या, आणि नंतर इकडचे टॉपर्स US मध्ये जाऊन सेटल होतात. ठीक आहे, तो एक वेगळा पार्ट आहे, आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाहीये. आपला टॉपिक शेअर मार्केट आहे, आपल्याला डेली आपलं मार्केट बघायचंय, आपल्याला त्यातून आपले रिटर्न्स जनरेट करायचे, आपल्याला आपलं फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचंय, आपली आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती आपल्याला स्वतःलाच करून घ्यायची, कारण कोणीही त्यासाठी आपल्याला मदत करायला येणार नाहीये. ठीक आहे मित्रांनो, तर उद्याच्या दिवशी एक नक्की लक्षात ठेवा, निफ्टीवरती एक इम्पॅक्ट असू शकतो H1B व्हिसाच्या ह्या न्यूजचा. ठीक आहे, कारण ओव्हरऑल सेंटिमेंट जे आहेत, ओव्हरऑल कुठे ना कुठे मार्केटमध्ये निगेटिव्हच आहेत, आणि हा जो एक बलून आहे, ठीक आहे, जो थोडासा मला असं वाटतं एक्झॅजरेट झालेला आहे, तो मे बी ह्या वीक मध्ये आपल्याला दिसेल की कुठे ना कुठे निफ्टी आणि बँक निफ्टीचा थोडासा डाऊनफॉल होताना आपण बघू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर लेवल्स तुम्हाला मी ते सांगितलेले आहेत, उद्याच्या दिवसाच्या पर्टिक्युलर लेवल सुद्धा सांगितलेले आहेत, आणि फॉर द नेक्स्ट डे, फॉर द नेक्स्ट होल वीक सुद्धा सांगितलेले आहेत. तर कीप वॉच ऑन द लेवल्स ब्रेक झाल्यात आपण ट्रेड घेणार आहोत. आणि मी जे माझी पर्सनल ट्रेड्स घेतो, जे मी जस्ट फॉर तुमच्या एज्युकेशनल आणि नॉलेज पर्पज साठी तुमच्याशी शेअर करतो टेलिग्राम वरती, ते तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलला टाइमली मिळावेत म्हणून टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. नक्कीच टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा मित्रांनो. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.